नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोटनेक प्रिन्सेस कटचे ड्राफ्टिंग व कटिंग सांगणार आहे. सुरुवातीला आपण मेजरमेंट्स पाहूया. उंची 13 आहे, तयार उंची 13 आहे, छाती 36 आहे, कंबर 32 आहे, शोल्डर अंगावर 14.5 आहे, त्याच्या अर्ध घ्यायचे 7.2. मुंडा 6.5 घेतलाय कारण बोटनेक असल्यामुळं. मागचा गळा 4, पुढचा गळा 4 घेतलाय. उभा टक्स पॉईंट आहे 10.5 आणि आडवा टक्स पॉईंट आहे 3.6. तर आपण आता ड्राफ्टिंगला सुरू करूया. उंची तयार आहे आपली 13. तर आपण 1 इंच वाढून घेणार आहे. प्रथम आपण बॅक कट करून घेऊया. शोल्डर आपला आपण 14.5 आहे, तर त्याच्या अर्धा म्हणजे झाला 7.25. बोटनेक असल्यामुळे शोल्डर मोठा घ्यायचा. आता आपण मुंडा घेऊया. मुंडा घ्यायच्या आधी प्रथम काय करायचं, गळा रुंदी घ्यायची 2.5 आणि त्याच्यानंतर इथून खाली अर्धा ते पाऊण इंच खाली यायचं आणि अशा प्रकारे तिरकी लाईन मारायची आणि इथून खाली आपण घ्यायचं 6.5. त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग घ्यायचा. छाती आहे 36, छातीचा चौथा भाग येणार आहे आपला 9. परंतु बोटनेक असल्यामुळे आपण आता इथं 9.5 घ्यायचं आहे आणि पुढे 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. अशा प्रकारे. त्याच्यानंतर कंबर आहे आपली 32, म्हणजे चौथा भाग आहे 8. 1 इंच आपल्याला मागच्या टक्ससाठी आणि 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. आता आपल्याला मुंडा आकार द्यायचा आहे. त्याच्यासाठी काय करायचं, सुरुवातीला एवढा घ्यायचा असा आणि याच्या निम्मा इथून अर्धा इंच आत यायचं असं. अशी लाईन मारायची. त्याच्यानंतर इथं 1 इंचावर एक डॉट घ्यायचा. हा एक डॉट, हा एक डॉट आणि हा एक. अशा प्रकारे आपण मुंडाला आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण गळा रुंदी घ्यायचे. तर गळा रुंदी आपण 4 घेणार आहोत कारण बोटनेक आहे आणि गळ्याची उंची पण 4 घेणार आहोत. असा बॉक्स आखून घ्यायचा आहे. इथून अर्धा इंच हे करून असा गळ्याला आकार द्यायचा आहे आपण. अशा प्रकारे. आता आपल्याला मागचा टक्स बघायचा किती. अर्ध घेऊन
टक्सची उंची 4 घ्यायची. आणि रुंदी आपल्याला इकडं अर्धा आणि इकडं अर्धा अशी 1 इंच घ्यायची. आता हा आपण बोट नेक केलेला आहे. तुम्ही याच्या खाली अजून काहीही डिझाईन करू शकता. आपण शोल्डर घेतले आहे 7.25 आणि 14 होतं शोल्डर, त्याचा अर्ध घ्यायचं कारण बोट नेक असल्यामुळे आपण शोल्डर जास्त घेतो. मुंडा इथून खाली घेतलाय 6.5. त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग आपला 9 होतो, पण बोट नेक असल्यामुळे आपण इथं 9.5 घ्यायचंय प्लस 2 इंच मार्जिन घेतलंय. कंबर आहे आपली 8, मागचा टक्स आहे 1 प्लस आपण 2 इंच मार्जिन घेतलंय. टक्स इथं अर्धा इंच आहे, इथं अर्धा इंच आहे आणि असा 4 इंचचा टक्स घेतलेला आहे. आता परत बघू. शोल्डर आहे 14.5. शोल्डर आहे 14.5, त्याच्या अर्ध 7.25 म्हणजे 7.25 आपला शोल्डर झाला. मुंडा आहे 6.5. छातीचा चौथा भाग आहे 9, परंतु अर्धा इंच जास्त घेतलाय बोटनेकसाठी. 2 इंच मार्जिन घेतलंय. कमरेचा चौथा भाग 8 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच टक्ससाठी घेतलेला आहे आणि 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. गळा रुंदी आहे आपली 4 आणि उंची पण आहे 4. अशा प्रकारे बॅकचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे बॅकचे ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता पुढचा भाग बघू. आता आपण फ्रंट कट करायला घेऊया. त्याच्यासाठी तयार उंची आपली 13 आहे, पण पुढच्या भागासाठी आपण 15 घ्यायचे, 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. अशा प्रकारे त्याच्या आधी हुकसाठी आणि काजासाठी अर्धा इंच इकडं एक्स्ट्रा मार्जिन द्यायचं आहे. अशा प्रकारे. आणि इथून शोल्डर घ्यायचे 7.25. तर आपलं शोल्डर आहे, शोल्डर 14.5 आहे आपलं, त्याचा अर्धा झाला 7.25. अशा प्रकारे अर्धा ते पाऊण इंच खाली येऊन इथं गळा रुंदी 2.5 घ्यायची आणि अशा प्रकारे शोल्डरला मार्क करायचं आहे. आता मुंडा इथून खाली घ्यायचा आहे 6.5. आता छातीचा चौथा भाग आहे 9, परंतु आपण बोटनेक मुळे 9.5 घेतलेला आहे आणि हा झाला, हे मार्जिन 2 इंच एक्स्ट्रा घेतलंय. अशा प्रकारे आता मुंड्याला आकार द्यायचा आहे आपलं. तर याच्या अर्ध घ्यायचे असं. नंतर इथून 1 इंच आत यायचं आहे. बॅक साठी आपण अर्धा इंच आत येतो, पुढच्यासाठी आपण 1 इंच आत यायचंय. इथून तिरकी लाईन मारायची अशी इथपर्यंत. त्याच्यानंतर अर्धा इंच वरती जायचंय आणि अशा प्रकारे 3 डॉट इथं असे आकार देऊन घ्यायचे पुढच्या मुंड्यासाठी. अशा प्रकारे पुढचा गळा सुद्धा 4 इंच रुंदी आणि 4 इंच उंचीच घ्यायची आहे. अशा प्रकारे आणि वरती अर्धा इंच सर असं सोडून
गळ्याला असा बोटनेकचा आकार द्यायचा आहे. आता कंबर आहे 8, 32चा चौथा भाग आहे 8, 2 इंच शिलाई मार्जिन आहे आणि 2.5 इंचाचा आपण टक्स घेणार आहे, म्हणून 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण. आता टक्स पॉइंट आहे आपला 10.5. छातीचा चौथा भाग 9 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच मिक्स केल्यानंतर 10 होतं आणि 10 झाल्यानंतर अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन, अशा प्रकारे 10.5 निघला. हा आडवा टक्स आहे आपला 3.6, कारण छातीचा 10वा भाग, आणि खाली घ्यायचं आपल्याला अर्धा इंच कमी, म्हणजे 3.1 आलं इथं. अशा प्रकारे आपण अशी लाईन मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपला टक्स किती आहे 2.5, 36 छाती आहे म्हणून 2.5 इंच टक्स घेतो आपण. 2 इंच सरळ, 1.5 ते 2 इंच वरती यायचं सरळ, अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर असा आकार द्यायचा आहे. इथून 5 इंच खाली यायचं किंवा 1.5 इंच वरती जायचं, अशा प्रकारे प्रिन्सेस कटला असा आकार द्यायचा आहे. त्यानंतर अर्धा इंच इकडं आणि अर्धा इंच इकडं, अशा प्रकारे ह्या लाईनला हा टक्स असा जोडून घ्यायचा आहे. मग याची किती उंची आहे तेवढीच इथं घ्यायची, ती जाते इथं वरती, तेवढे गेले तरी चालू शकते. त्याच्यामुळे आपला इथला आकार आता बदलतो. मुंड्याचा आकार बदलल्यामुळे आपण इथं अर्धा इंच खाली घ्यायचंय, अशा प्रकारे. आता हा झाला छातीचा चौथा भाग 9 आहे, 9.5. आपण आता खाली आल्यामुळे आपण इथं 10 वर मार्क करायचंय आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन द्यायचे असं. आणि आपला हा आता आपला मुंड्याचा आकार बदललेला आहे. आता हा मुंड्याचा आकार आहे, आता याची आपल्याला गरज नाही. हा भाग पण कट होणार आपला सगळा, अशा प्रकारे. हा भाग सुद्धा कट होणार आहे. आता परत बघूया आपण. त्याच्या आधी अर्धा इंच इथं वरती घ्यायचंय, आणि बॅक इथं ठेवायचा आहे असा, अशा प्रकारे. आता पुन्हा बघू आपण. आपलं शोल्डर आहे 7.25, मुंडा आहे 6.5, इथून आपण 1 इंच आत गेलेलो आहे. गळा आहे रुंदी 4, उंची पण आहे 4. छातीचा चौथा भाग
प्लस 1 घेतलेला आहे, म्हणजे आपण इथं घेतलेलं आहे 10 प्लस 2 इंच मार्जिन घेतलंय. इथं घेतलेलं आहे आपण कमरेचा चौथा भाग प्लस 2.5 इंचाचा आपला टक्स आहे आणि 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. अशा प्रकारे बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. इथून आपण टक्स पॉइंट घेतलेला आहे 10.5 आणि इथून आडवा टक्स घेतलेला आहे असा 3.6. इथून घेतलेला आहे आपण 3.1. इथं अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे आपण, खाली 1 इंच सोडलेला आहे असं, म्हणजे आपली पूर्ण उंची झालेली आहे 15. अशा प्रकारे ड्राफ्टिंग कंप्लीट झालेलं आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे आपलं ड्राफ्टिंग एकदम कंप्लीट झालेलं आहे. हे बघा, हे ड्राफ्टिंग डायरेक्ट कपड्यावर जर ठेवून ब्लाऊज पीस कट केला तरी व्यवस्थित एकदम बसतो. फिटिंगला बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊज खूप छान बसतो.